तर आज चालले आहे मी सोलो ट्रिपला. पहिल्यांदा मी माझ्या फॅमिलीशिवाय एकटी चालली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतनं असायलाच हवं, कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर ट्रॅव्हल सिरीजमधला पुढचा व्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे. आज आपण चाललो आहोत ट्युलिप पॅराडाईजला. ओळखलात? बऱ्याच जणांना माहिती असेल, नेदरलँडमध्ये कोकेनॉफ म्हणून एक जागा आहे. तिथे ट्युलिपचे फील्ड्स असतात आणि ट्युलिपची भली मोठी शेती दरवर्षी केली जाते. आणि हे नेदरलँडचं एक खास आकर्षण आहे. दरवर्षी लाखो टुरिस्ट तिथे येत असतात. मी जेव्हा पहिल्यांदा ब्रसेल्सला आली होती तेव्हा मी तिथे गेले होते. आता पुन्हा एकदा 2 वर्षांनी तिथे जाण्याची संधी मला मिळालेली आहे. तर आपण चाललेलो आहोत कोकेनॉफ गार्डनला. आणि ह्या ट्रिपची सगळ्यात खासियत ही आहे की ही ट्रिप मी एकटीने चालली आहे किंवा मी एकटी जाते आहे. सोलो ट्रिप आहे. पहिल्यांदा मी फॅमिलीबरोबर नाही जात आहे. त्यामुळं हा माझ्यासाठी खरंच खूप नवीन अनुभव आहे. मला थोडी भीतीही वाटते आहे, बट इट्स ओके, एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. आणि माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे, तर घाबरण्याचं काही कारण नाही. बसने जायचं, बसने यायचं. पण तरीही आयुष्यात पहिल्यांदा, आणि ते पण युरोपमध्ये एकटं फिरणं, हा एक नवीन अनुभव आहे माझ्यासाठी. हरकत नाही, एक्सप्लोर द थिंग्स ओनली वी कॅन से. तर आपण जात आहोत कोकेनॉफ गार्डनला. मी CU थ्रू बस बुक केली आहे. तर CU ही एक अशी एजन्सी आहे इथे जी युरोपमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करवते. जशा इंडियामध्ये वॉल्वो बस असतात किंवा आपण बस बुक करतो, तसंच काहीसं इथे आहे. तर ह्या ज्या बसेस आहेत या कोकेनॉफ गार्डनला तुम्हाला घेऊन जातात. यांची बसेस दर विकेंडला असते, ओन्ली फॉर एप्रिल टू मे, जेव्हा त्याचा सीझन असतो. कारण कोकेनॉफचे जे ट्युलिप फील्ड आहेत त्यांचा एक स्पेसिफिक सीझन असतो स्प्रिंगमध्येच. तर ते तुम्हाला घेऊन जातात. सॅटर्डे संडे, मोस्ट ऑफ द टाईम सॅटर्डेच असतं. आणि दुसरा मुद्दा, कोकेनॉफ गार्डनची एक परेडही असते जी अतिशय सुंदर असते, पण त्याचे तिकीट्स खूप लवकर बुक होतात आणि खूप रश असते. तर आय थिंक ह्यावर्षी ते 12 एप्रिलला होतं. तर माझ्याकडे काही फोटोज असले तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल, जिथे ते फुलांचं वेगवेगळं डेकोरेशन किंवा वेगवेगळे थीम बनवतात आणि त्याची एक परेड असते आणि ते खरंच खूप पाहण्यासारखं असतं. बट आय मिस्ड इट, कारण मला तेव्हा वेळ नव्हता. काही हरकत नाही, मी आत्ता चालली आहे कोकेनॉफला. आणि CUच्या बसमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 56 युरो पे करायचे आहेत पर पर्सन. 56 युरो म्हणजे इंडियन करन्सीमध्ये ऑलमोस्ट 5,500 रुपये ॲव्हरेज मी सांगते आहे तुम्हाला. तर ते तुम्हाला पे करायचं आहे, ज्यामध्ये तुमचं जाणं येण्याची जर्नी आणि कोकेनॉफ गार्डनचं तिकीट हे तुम्हाला दिलं जाईल. तर ते 56 युरो अर्थातच पे केलेले आहेत आणि मी निघाली आहे सोलो जर्नीला. तर पाहूयात कसा आहे हा एक्सपिरियन्स. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि आमची बस आहे 7:45 वाजता. तर मी ऑलरेडी बस स्टॉपवर आलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर 10 मिनटात आपली बस येईल आणि बघूयात बसमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, कारण मीही पहिल्यांदाच चालली आहे. मी आधी कधीही गेली नाही आहे. आणि या CUच्या ट्रिप्स बऱ्याच ठिकाणी असतात, असं नाही की फक्त कोकेनॉफ गार्डन. डिझनीलँड म्हणजे मंथली ट्रिप त्यांच्या चालूच असतात. वेगवेगळे देश, ॲम्स्टरडॅम, पॅरिस, स्पेन, ग्रीस, इथे सुद्धा त्यांच्या ट्रिप्स असतात. पण आपण सुरुवात छोट्या गोष्टीने करूयात. पहिलं आपण नेदरलँडला जाऊयात, जिथे जाण्यासाठी ऑलमोस्ट आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील. तर पाहूयात कसं आहे कोकेनॉफ गार्डन. आणि सगळ्यात खास, मी तिथे एका गाण्याचं शूटिंग करणार आहे, म्हणजे तसं रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर गाणं आहे रेखा आणि अमिताभजींचं. तर आय थिंक तुम्ही गेस केलं असेल. तर पाहूयात कसं आहे ट्युलिप पॅराडाईज थोड्याच वेळात. तर जेव्हाही तुम्ही CU बरोबर तुमची कुठली ट्रिप बुक करता, तेव्हा ते तुमच्याबरोबर तुमच्या एरियातलं जवळचं पिकअप लोकेशन आणि टाईम ईमेलद्वारे शेअर करत असतात. वेळोवेळी संपूर्ण माहिती तुम्हाला देत असतात आणि तुम्हाला वेळेत बस स्टॉपवर हजर राहायचं आहे. तर आता आपली बस आलेली आहे आणि बस डबल डेकर असल्यामुळे अर्थातच मी 2nd फ्लोअरला बसली होती, कारण मला हे आधी नव्हतं माहिती. तर पाहूयात बसमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज त्यांनी आपल्यासाठी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर सुरुवातीलाच ज्या आमच्याबरोबर ट्रिप मॅनेजर होत्या त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला, जेणेकरून त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स एकाच वेळेस सगळ्यांशी शेअर करू शकतील, सगळ्यांना सांगू शकतील. तर या थ्रूआउट जर्नीमध्ये एक ट्रिप मॅनेजर आमच्याबरोबर होत्या. आणि जातानाचे हे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता. नेदरलँडमध्ये जाताना बऱ्याच वेळा मी कॅनल्स आणि या पवनचक्क्या पाहिल्या. तर
कदाचित इथे कॅनल्स आणि वॉनचक्क्या खूप जास्त असतील असं मला वाटतं. तर बघूयात पुढच्या मुद्द्याकडे. तर बसमध्ये बऱ्याच फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केल्या होत्या, ज्यामध्ये इनबिल्ट वॉशरूमही होतं. टॉयलेट आणि वॉशरूम दोन्ही होते, जेणेकरून लहान मुलं किंवा जे वयोवृद्ध बसमधून प्रवास करत असतील त्यांच्यासाठी ते सोयीचं होतं. तर ही गोष्ट खूप छान होती आणि ते पूर्ण टॉयलेट वॉशरूम स्वच्छ होतं. दुसरा मुद्दा, बसमध्ये ॲज युजल TV होता आणि ज्याच्यावर बॉलिवूडचे सॉंग्स आणि मूवीज ते वेळोवेळी प्ले करत होते, जेणेकरून आमच्या ट्रिपला एक इंडियन टच येत होता. बसमध्ये हलक्या फुलक्या स्नॅक्स आयटम्सही अवेलेबल होते, जे तुम्ही ऑर्डर करू शकत होतात. पण मी माझ्याबरोबर माझ्या आवडीचं बिस्किट आणि काही स्नॅक्स नेलं होतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, वेलकमिंग टू द कोकेनॉफ. आपण कोकेनॉफच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि जेव्हा तुम्ही कोकेनॉफच्या जवळ जाता तुम्हाला लांबूनच हे रंगीबेरंगी पट्टे दिसायला सुरुवात होते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जर कधी तुम्ही स्प्रिंगमध्ये कोकेनॉफला येत असाल तर तुम्हाला विमानातनं हे असं दृश्य दिसेल, जे अतिशय सुंदर दिसतं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत आणि वीकेंड असल्याकारणानं भरपूर गर्दी इथे होती. तर तुम्ही जेव्हा कोकेनॉफला पोहोचता तेव्हा शेजारीच एक सायकल शॉप आहे, जे तुम्हाला रेंटेड सायकल प्रोव्हाइड करतं आणि ज्या तुम्ही घेऊन, हे सगळ्या रेंटेड सायकल आर्ली बेसिसवर आहेत, ज्या घेऊन तुम्ही पूर्ण फील्ड फिरू शकता. तर तीही सोय त्यांनी इथे केलेली आहे. तर आता आम्ही सगळे पॅसेंजर्स कोकेनॉफला व्हिजिट द्यायला निघालेलो आहोत. सगळे तिकीट्स, जे कोकेनॉफचे तिकीट्स होते, जे आमच्या ट्रिपमध्ये ऑलरेडी इन्क्लूड होते, ते मॅनेजरसोबत होते. आम्ही तिथे गेलो आणि मग डिस्कस केल्यावर तिथे त्यांनी आम्हाला आत सोडलं आणि मग आता आम्ही 5 ते 6 तासांसाठी आतमध्ये आहोत. तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला एंटर करता तेव्हा तुम्हाला एक मोठं शॉप इथे दिसतं, जिथे हे आर्टिफिशियल लाकडांपासून बनलेले ट्युलिप आहेत आणि त्याचे छोटे छोटे कलेक्शनही आहे, जे तुम्ही विकत घेऊ शकता. हे सगळे लाकडांपासून बनलेले आहेत, त्यामुळं हे ॲज अ डेकोरेशन म्हणून ते तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता. पण हे थोडंसं मला महाग वाटलं. तुम्ही एक पीस पण घेऊ शकता आणि तुम्ही ही फ्लॉवरची बास्केटही घेऊ शकता. तुम्हाला हवं ते तुम्ही इथून विकत घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ओरिजिनल ट्युलिप पाहिजे असतील तर तेही इथे अवेलेबल आहेत. त्याची इवन बिया पण इथे मिळतात, ज्या तुम्ही घरच्या गार्डनमध्ये लावू शकता आणि छोटे छोटे रोपंही त्यांनी अवेलेबल करून दिले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे अवेलेबल केलेल्या आहेत. थोड्या कॉस्टली आहेत, बट इट्स ओके, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही हे नक्की घ्या. तर आता बघूयात पुढे. तर सुरुवातीलाच अशा मल्टी कलरचा पूर्ण एक सेक्शन त्यांनी ठेवलेला आहे, जिथे मल्टी कलरचे फ्लावर्स आहेत. तर ही फुलं इतकी सुंदर का आहेत आणि याचं कारण आम्हाला इथे कळलं. त्यामागे बऱ्याच हातांची मेहनत आहे. तर जेव्हा तुम्ही हे ट्युलिपचं गार्डन फिरत असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक ट्युलिपच्या फुलांसमोर किंवा प्रत्येक जे वेगवेगळे प्रकार आहेत, ट्युलिपचे वेगवेगळे कलर्स आहेत, त्याचे नावं त्यांनी इथे मेन्शन केलेली आहेत. तर इथे जवळजवळ 7 मिलियन ट्युलिप आत्ता आहेत. तर हे बघून कदाचित तुम्हाला खरंच खूप आश्चर्य वाटेल. तरी मी पूर्ण ट्युलिप फील्ड कव्हर केलेलं नाही. मला जेवढं फिरता आलं तेवढंच मी फिरलेली आहे. तर हे जे आहे ते खूप मोठं गार्डन आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. फोटोशूट आणि रीलमध्येच खरंच आमचा खूप वेळ गेला, पण हे खरंच बघण्यासारखं आहे. तर आता आपण थोडीशी कोकेनॉफबद्दल माहिती घेऊयात. तर कोकेनॉफ म्हणजे काय? तर कोकेनॉफ म्हणजे थोडक्यात किचन गार्डन. तर हे जे कोकेनॉफ आहे ते युरोपचं सगळ्यात मोठं गार्डन मानलं जातं. त्याला गार्डन ऑफ युरोप असंही म्हणतात. आणि हे जगातलं वन ऑफ द सगळ्यात मोठं लार्जेस्ट फ्लॉवर गार्डन आहे आणि जे लिसी या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सिच्युएटेड आहे, नेदरलँडमध्ये. तर आता पाहूयात याचा एरिया. तर हा जो कोकेनॉफचा एरिया आहे तो जवळजवळ 32 हेक्टरचा आहे. म्हणजे जवळजवळ 79 एकरमध्ये हे सगळे ट्युलिपचे फ्लॉवरची त्यांनी शेती केलेली आहे. तर तुम्ही विचार करू शकता की ह्याला किती दिवस लागले असतील आणि हे त्यांनी कसं केलं असेल. तर चालताच मला हा एक कॅनल दिसला, म्हणजे असं पाण्यासारखा झाला होता आणि त्याच्यात काही कॉईन्स पडले होते. तर ते बघून मला आश्चर्य वाटलं की आपल्यासारखीच इथे थोडीशी अंधश्रद्धा आहे की पाण्यात कॉईन टाकायचं आणि विश करायचं असं काहीतरी. तर तो सुद्धा गमतीचा भाग होता. तर
तर आता जे हे 7 मिलियन फ्लॉवर बल्ब्स आहेत ते 7 वर्षासाठी ह्यांचा पिरियड असतो. 7 वर्ष ते एकच बल्ब टिकवतात. आणि असं नाही की इथे फक्त ट्युलिपच आहेत. ट्युलिप आहेत, त्याचे वेगवेगळे कलरही आहेत, पण त्याचबरोबर बाकीचेही फ्लॉवर्स इथे आहेत, जसं हायासिंथ, डॅफोडिल्स, रोजेस, लिलीज हेही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे ही विंड मिलही आहे, जी इथली खूप फेमस विंड मिल आहे. आणि टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी जागोजागी त्यांनी असं फोटोसाठी काही स्पॉट ठरवून दिलेले आहेत, जिथे तुम्ही फ्री फोटोशूट करू शकता. पण त्याची क्यू इतकी मोठी होती की आम्हाला वाट बघायला वेळच नाही मिळाला, तर आम्ही तो पार्ट स्किप करून पुढे निघालो. तर ही आहे पवनचक्की, जिथे पवनचक्की ऊर्जा निर्मितीचं काम करते. आता मला माहिती नाही ते आत्ता चालू आहे की नाही, पण ते आहे. आणि तिथेही तुम्ही वरती जाऊन फोटोशूट करू शकता. आणि हे पूर्ण गार्डनचा व्ह्यू तुम्हाला वरून दिसेल. तर आता दुपारची वेळ झाली होती म्हणून बरेच जण आराम करत होते, तुम्ही इथे पाहू शकता. पण आम्ही काही थांबलो नाही, आम्ही एक्सप्लोर करतच राहिलो. आणि चेरी ब्लॉसमही आम्हाला आठवण करून देत होतं वेळोवेळी, मीही अजून इथे आहे. तर हे गार्डन खरंच खूप पाहण्यासारखं आहे. तर आता ह्या गार्डनला जायचं कसं? तर ह्या गार्डनला जाण्याचे 2-3 प्रकार आहेत, म्हणजे 2-3 मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहेत. ज्यामध्ये पहिला बाय कार, जर तुमची पर्सनल कार असेल तर ऑब्वियस तुम्ही त्याने जाऊ शकता. ऑलमोस्ट 2-2.5 तास लागतात. दुसरा CUनी, जो सेफ कम्फर्टेबल आहे, ज्याने मी गेले, कारण आपल्याकडे कार नाही आणि आपल्याला तिथलं एवढी माहिती नाही. कारण मी तुम्हाला पहिले सांगितले की ही माझी सोलो ट्रिप होती, त्यामुळे मी CUला निवडलं की मला ते सेफली घेऊन जातील आणि घेऊन येतील. तर आपण CUने जाऊ शकतो. आणि तिसरं, आपण ॲम्स्टरडॅमला जाऊ शकतो. आपण जी आधी इंट्रासिटी ट्रेन पाहिली होती ती ब्रसेल्सवरून ॲम्स्टरडॅमला जाते. आणि मग तुम्ही ॲम्स्टरडॅममध्ये कार रेंट करू शकता जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर. इथे ड्रायव्हिंग लायसन आणि ड्रायव्हिंगचे रूल अतिशय कडक आहेत, तर ते तुम्हाला सगळे फॉलो करावे लागतील. तर ते घेऊन तुम्ही, हे जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे, तर इथे येऊ शकता. तर हे फूल खरंच मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की हे डोळ्याने किती सुंदर दिसतं. आणि इथे एक छोटीशी अजून एक विंडमिल आम्हाला दिसली. तर हे जे ट्युलिपचं सेशन असतं किंवा हे जे ट्युलिप असतं ते किती दिवसांसाठी असतं? तर हे ऑलमोस्ट 8 वीकसाठी हे ट्युलिप डिस्प्ले केले जातात. त्यामुळे हे 2च महिन्यांसाठी असतं. परत वर्षभर त्यांची जी काही लागवड आहे, त्यांचं जो ब्लूमिंगचा टाईम आहे ते त्यांना सगळं बघावं लागतं. ऑक्टोबरमध्ये हे स्टार्ट करतात आणि मार्च-एप्रिलमध्ये ते फुल ब्लूममध्ये असतात. तर आता पाहूयात की ह्याचा सीझन कुठे कधी असतो. तर तो असतो मिड मार्च ते मिड मे पर्यंत, म्हणजे स्प्रिंगमध्येच, उन्हाळ्यात. तर उन्हाळ्यात हे दृश्य अजून खुलून दिसतं असं मला म्हणावं लागेल. आणि मला ही ब्लॅक कलरची फ्लॉवरही इथे दिसली. तर आपण कधी इमॅजिनही करू शकत नाही की काळ्या रंगाची फुलं असतात, पण तीही किती सुंदर असू शकतात हे मी ह्याच्यावरनं तुम्हाला सांगू शकते. तर आता किती विजिटर्स इथे येतात? तर अप्रॉक्सिमेटली 1.5 मिलियन विजिटर्स, टुरिस्ट इथे दरवर्षी येत असतात. म्हणजे जवळजवळ दररोज 2.5 ते 3 लाख विजिटर्स इथे येतात. आणि ह्या गार्डनची स्थापना झाली होती 1949 मध्ये, पण ते विजिटर्ससाठी खुलं केलं तर ते 1950 मध्ये. तर ऑलमोस्ट बरेच विजिटर्स इथे व्हिजिट करत असतात. आणि 800हूनही जास्त ट्युलिपच्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पण सगळ्यात मेन आकर्षण हे फाउंटन होतं. आणि ह्या फाउंटनचा जो कॅनल होता त्यामध्ये त्यांनी राऊंड शेपच्या स्टेप्स केल्या होत्या आणि त्यावरही तुम्ही फोटोशूट करू शकत होता. बऱ्याच सॉंग्स इथे शूट झाले असावेत असं मला वाटतं. आणि खरंच तुम्ही इथे रीलही खूप छान बघू शकता. पण आज मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी लाईन होती, तर आम्ही फक्त फोटोशूट केलं आणि निघालो. तर हे असं आहे ट्युलिप गार्डन. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला इथे सांगायचा आहे की हे जे बल्ब आहेत किंवा हे जे ट्युलिप आहेत ते सगळे इथेच उगवले जातात किंवा ते कुठून आणले जातात का? तर हो, हे जे बल्ब आहेत ते 40 गार्डनर जे आहेत किंवा 40 शेतकरी जे आहेत त्यांच्याकडनं बॉरो केले जातात, घेतले जातात. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ते दिलेले आहेत त्यांचं नावही तिथे मेन्शन केलं जातं. त्या शेतकऱ्याचं स्पेसिफिक नावही तिथे आहे. तर हे जे 7 मिलियन बल्ब्स आहेत
ते जवळजवळ 40 ते 100 शेतकरी मिळून हे सगळं बस त्यांच्या इथं त्यांच्या शेतीत उगवून मग ते इथे ह्यांना देतात आणि मग ते पुढचं कल्टिवेशन करतात. तर तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे ट्युलिप गार्डन? तुम्हाला आवडेल का व्हिजिट करायला? मला नक्की सांगा. इंडियातही असे ट्युलिप आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. काश्मीरमध्ये ट्युलिपची शेती केली जाते, तर तसंच इथेही आहे, पण हे खूप मोठ्या स्केलवर आहे. तर याचे फील्डही आहेत, म्हणजे हे फक्त टुरिस्टसाठीचं गार्डन आहे स्पेसिफिकली, जिथे वेगवेगळे डिझाईन्स केले जातात, वेगवेगळे टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. पण जे प्रॉपर फील्ड आहे तिथेही तुम्ही जाऊ शकता. तिथे लांबच लांब ट्युलिपचे फ्लॉवर्स तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या कलरमध्ये, ज्याचा एक मिनी ब्लॉग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही त्याच्यात पट्टेच्या पट्टे पाहू शकता. आणि जर तुम्ही कधी स्प्रिंगमध्ये नेदरलँड कंट्रीवरनं जाणार असाल बाय प्लेन, तर तेही अतिशय सुंदर दिसतं. तेही मी तुम्हाला याआधी सांगितलं. तर हे जे आहे ते कोकिनॉफचं गार्डन आहे, म्हणजे टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी, पण याची शेतीही केली जाते. जिथे कधी कधी परमिशन नसते आत जाण्यासाठी, पण काही काही शेतकऱ्यांकडनं आपण म्हणजे त्यांची परमिशन असते, तुम्ही जाऊ शकता. जेव्हा मी पहिल्या वर्षी आले होते तेव्हा मी ट्युलिपच्या फार्मला व्हिजिट केलं होतं, म्हणजे मी डायरेक्ट शेतामध्ये जाऊन ते पाहिलं होतं. आणि आता हे गार्डन आहे, पण तेही अतिशय सुंदर दिसतं. आणि ज्या गाण्याबद्दल आपण बोलत होतो अमिताभजी आणि रेखाजी यांचं, ते गाणं ॲक्च्युली तिथे शूट झालेलं आहे. तर ह्या वर्षीची थीम आहे फ्लॉवर ऑफ ट्युलिप. हे कसलं तरी सिम्बॉल आहे, ॲक्च्युली मला नाही माहिती, पण त्यांनी असं वेगवेगळं डेकोरेशन इथे केलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हे ट्युलिप गार्डन आवडलं असेल. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये असंच काहीसं नवीन घेऊन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.